नमस्कार, मी दत्ता चवले. स्वागत आहे आपलं दत्ता चवले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रहो, लोकसभेचा जो काही निकाल लागला किंबहुना सरकार तर भाजपचंच झालं, परंतु जो काही कल किंवा रोष शेतकऱ्याचा ज्याला सामोरे जावं लागलं त्याचं अवलोकन केल्यानंतर केंद्रात असेल किंवा राज्यात असेल सगळ्याच मंडळींना हे लक्षात आलं की शेतकरी कुठंतरी या सरकारवरती नाराज आहे. त्यामुळं शपथ घेताच पहिलं काम जर का केंद्रातून झालं असेल तर ते म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचं. त्यासोबतच राज्यातही आपण पाहतोय की हालचालींना वेग वाढलेला आहे, घडामोडींना वेग वाढलेला आहे. मग त्यातच येणाऱ्या हंगाम काळात जी काही हमीभावाची ठरवणं असेल त्याची बैठक असेल किंवा जे भावांतर योजनेचं घोडं किंवा जे भावांतर योजनेचा झेंडा घेऊन प्रचारात ज्याची बोलबाला केला त्याची अंमलबजावणी करण्यामध्येही आता सरकार अग्रेसर दिसतंय. की कालच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितलं की भावांतर योजना जी काय आहे त्याची अंमलबजावणी लवकरच या कॅबिनेट मीटिंग नंतर होणार आहे. पण नेमकं पाहूया भावांतर योजना आहे तरी काय, कोणकोणत्या पिकासाठी लागणार आहे, त्याचा पैसा कसा तुमच्या खात्यावरती येणार आहे, त्यासाठी परत आणखीन कुठं जाऊन KYC करावं लागणार का, किती रक्कम येऊ शकते, त्या सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. माहिती विषय तसा गंभीर होत चाललेला आहे, परंतु काळजी नसावी, मी समजून सांगायला खंबीर आहे. त्यामुळे इडापिडा टळू दे आणि जनतेचं राजे होते म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया. मित्र, आचारसंहिता संपताच शेतकऱ्याशी निगडीत ज्या काही योजना असतील त्याच्या कामाला आता गती मिळालेली आहे. मग ते हंगामी काळात हमीभाव ठरवणं असेल किंवा पीक विम्याचं जी काही उर्वरित रक्कम आहे त्याची वाटप असेल किंवा जी काही भावांतर योजना आहे त्याची अंमलबजावणी. पण नेमकं ही भावांतर योजना आहे काय, थोडक्यात समजून घेऊया. मुख्य पीक जे काय आहे ते म्हणजे कापूस आणि सोयाबीन. समजा जो काही हमीभाव सरकारने त्या हंगामामध्ये ठरवला होता सोयाबीनसाठी, म्हणजे समजा सोयाबीनसाठी जर हमीभाव मागील वर्षी 6,000 ठरवला असेल आणि एखाद्या शेतकऱ्याने त्याचं जे काही सोयाबीन आहे हे 6,000पेक्षा कमी भावात त्याला विकावं लागलं, मार्केटमध्ये जे काही किंमत आहे ही 6,000पेक्षा खाली गेली आणि त्याला ते नाविलाजाने विकावं लागलं, समजा 5,000 विकावं लागलं असेल आणि जो काही डिफरन्स आहे, जो काही भावातला अंतर आहे 6,000 आणि 5,000मध्ये 1,000, तर 1,000 रुपयाचा जो काही तुमचा नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं ते भरून काढणं म्हणजेच भावांतर योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ देणं. मग आता आपण पाहूया की ह्या भावांतर योजनेमध्ये मुख्यतः पिकं कोणकोणती समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात 2च पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सोयाबीन आहे आणि कापूस आहे. कांदा जो की आणखीन चर्चेचा विषय होता परंतु अद्यापही त्याला यामध्ये समावेश करून घेतलं गेलं नाही आहे. मग आता आपण पाहतो की जो काही हमीभाव सोयाबीनला देण्यात आला होता किंवा कापसाला देण्यात आला होता त्या हमीभावापेक्षा जर कमी भावात जर तुम्ही तुमचं पीक विकलं असेल तर त्याची तुम्हाला जर नोंद असेल तुमच्याकडं तर ती नोंद किंवा जे काय असणार आहे तुमचं खरेदी किंवा विक्रीचं पावत्या त्या जोडून तुम्हाला जे काही भावाचा डिफरन्स असणार आहे तो तुम्हाला तुमच्या खात्यावरती येणार आहे. त्यासाठी जे काही कोटीचं बजेट लागणार आहे त्याची तरतूदही आचारसंहितेच्या अगोदरच सरकारने करून ठेवण्यात आली होती. बजेटची तरतूद केली होती परंतु अंमलबजावणी आता आचारसंहिता संपताच होणार आहे. मग आता आपण पाहूया, शेतकऱ्यांना प्रश्न पडतोय की सरकारकडं म्हणणं कसं मांडायचं की आपण किती भावात विकलाय, कसं विकलाय. बाजारभाव किंवा आपण जी काही विक्री होते, बहुतांश शेतकऱ्याची विक्री होते ती बाजारात न होता किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीत न होता खाजगी किंवा बांधावरती काही विक्री झाली असते. मग त्याचे बिलं किंवा पावती, पक्की पावती ही कुणाकडेच नसते. बांधावरचं विकलेलं सोडा, तुम्ही जर का शेतकऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समितीतच माल विकला असेल तरी सुद्धा कच्ची पावती त्याला मिळते, पक्की पावती मिळत नाही. मग आता शेतकऱ्याला कोणता कागद जमा करायचा आहे किंवा कसं जमा करायचं आहे की त्याने कोणत्या कागदावरती ठरेल की त्याने कोणत्या भावाला हे विकलं आहे, त्याचं सोयाबीन किंवा माल विकलेला आहे, मग त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्यानंतर भाव कसं ठरवणार आहे हा एका चिंतेचा विषय आहे. मग त्यासाठी सेपरेट पोर्टल असणार आहे का, नोंदणी कुठं करायची गरज आहे का, त्यासाठी परत कुठं CSC केंद्रावरती जायचं आहे, परत एखादी नोंदणी करायची, तुमचे बिलं जमा करायचे का, याचीही आणखी रूपरेखा हे सरळ सांगण्यात आलेली नाही आहे. त्यासोबतच तुम्हाला जे काही लाभ मिळणार आहे तो DBT अंतर्गत मिळणार आहे. आणि आपण पाहतो की अद्यापही राज्यात जे काही PM किसानचे असतील, नमो शेतकरीचे असतील किंवा पीक विमा वाटप असेल किंवा दुष्काळाचं अनुदान असेल, KYC केल्यानंतरही बरेच शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे येत नाही आहेत आणि मूळ कारण म्हणजे त्याचं DBT आहे. तर आता परत एकदा जर भावांतर योजनेचा पैसा DBT अंतर्गत पडत असेल तर नेमकं आता या योजनेचा DBTचा
मात कशी करायची हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे, ज्यांचे कोणाचे अजूनही डीबीटी संलग्न खाते दिसत नाही आहेत. आशा करूया येणाऱ्या काळात लवकरात लवकर कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि कशा प्रकारची जी की रक्कम आहे तुमच्या खात्यावरती वाटप होणार आहे याचा क्लिअर रोडमॅप किंवा सूची आपल्याला लवकरात लवकर समजेल. जसं ती काही डिक्लेअर होईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्हाला करायचं काय, या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून भावांतर योजनेशी रिलेटेड काही अपडेट्स असतील किंवा पीक विम्याशी रिलेटेड काही अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळेत आणि एकाच ठिकाणी माहिती होतील. धन्यवाद.